नगर मनमाड रस्ता मीच पूर्ण करू म्हणणाऱ्यांचा दावा हा फोल आहे। तुम्ही कुठल्या पदावर नाही, तुम्ही ग्रामपंचायत सदस्य पण नाही। नगर मनमाड रस्ता माझं वक्तव्य आहे, माझ्याच काळात चालू झालाय आणि माझ्याच काळामध्ये संपणार आहे। अनेक अडचणी त्याला। आता जो नवीन कॉन्ट्रॅक्टर आलाय तो कॉन्ट्रॅक्टर सुद्धा आता मी मधल्या काळात अधिवेशनात 2-3 वेळा गडकरी साहेबांना भेटलो। त्या कॉन्ट्रॅक्टरला परत ब्लॅकलिस्ट करायला लावली, त्याची प्रोसेस पण पूर्ण झालेली आहे। आता परत नवीन एखादा चांगला टेंडर एखादं ओपन करून चांगला कॉन्ट्रॅक्टरला आणण्याचा आमचा प्रयत्न आहे। मी असो किंवा गडकरी साहेबांचा प्रयत्न आहे। ते काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आम्ही 100% प्रयत्नशील आहे। कारण तो रस्ता म्हणजे खऱ्या अर्थाने हा मृत्यूचा सापळा झालेला रस्ता आहे। त्या रस्त्याला अनेक अडचणी आहे, पण अडचणीतून मात काढणं गरजेचं असतं। राजकीय भाष्य करण्यापेक्षा काम मला महत्त्व असतं। त्यामुळं मी पाहिलं असेल, मी खासदार झाल्यानंतर त्या कामाचं नवीन टेंडर काढलं, 2दा टेंडर काढलं, नवीन एजन्सी बसली। ती एजन्सी सुद्धा इतकी नाठाळ निघली आणि त्या एजन्सीने काही उपकॉन्ट्रॅक्टरला कामं दिली आणि ते कॉन्ट्रॅक्टर कोणाच्या जवळचे ते सुद्धा शोधणं गरजेचं आहे। ते काही राजकीय लोकांच्या जवळचे असल्यामुळं ते मगरूर पद्धतीने त्यांनी कामच केलं नाही। आता कोणाच्या जरी जवळचे असते तर आपल्याला काम होणं महत्त्वाचं असतं। हा सगळा घटनाक्रम गडकरी साहेबांना मी सांगितला। सगळे फोटोकॉपी व्हिडिओ मी गडकरी साहेबांना दाखवली। त्यामुळं त्यांनी लगेच तात्काळ खाली यंत्रणेला सांगितलं की जो कोण कॉन्ट्रॅक्टर असेल त्याला ब्लॅकलिस्ट करा आणि त्याला परत कुठंच काम घेता येणार नाही अशा परिस्थिती, त्यामुळे त्याचा बंदोबस्त करा आणि नवीन टेंडर आम्ही लवकर काढण्याचा प्रयत्न करू।